वचन जाऊ द्यायचं नाही. शब्द एखाद्याला दिला दिला दिला, शब्दामध्ये बदल नाही करत. आपल्याकडे मन शब्द जो बदलतो तो एका शब्दाचा नसतो. शब्द फार महत्वाचा आहे. दशरथ राजा 3 पत्न्यांचा प्रपंच घेऊन पुढे जाणारा दशरथ राजा, 4 मुलं आहेत. विश्वाचा चालक मालक असणारा महाराज प्रभू रामचंद्र, भगवान विष्णूचा अवतार असणारे रामचंद्र प्रभू कुठे जन्माला आले. शिष्याचा अवतार असणारे लक्ष्मण भैया जन्माला आहे. भरत राजा महाराज जन्माला आले. शत्रुघ्न असतील, 4 मुलं जन्माला आहेत. पहा, संघर्ष फार थोडा नाही. एवढं मोठी परंपरा घेऊन अयोध्याचा सम्राट राजा 4 मुलं असताना सुद्धा ज्या दिवशी मरण पावला ना, त्या दिवशी त्या दशरथ राजाला पाणी पाजायला 4 पैकी एकही पोरग जवळ नव्हतं महाराज. नाही, राम राम म्हणून प्राण सोडला. रामाच्या हातून पाणी पाजायचं भाग्य दशरथाला भेटलं नाही. दुसरी माता शबरी आहे, भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेली. भिल्ल कुळ सामान्य समजू नका. भिल्ल कुळ असं आहे की ज्या कुळाला आई कोण बाप कोण माहीत नाही, ते भिल्ल कुळ. त्या भिल्ल कुळात जन्माला आलेली माता शबरी, ती शबरी ज्यावेळेस स्वतःच्या लग्न मंडपात उभी आहे, विवाह मंडपात उभी आहे, 100 बोकडांची दावण पाहिली आणि आपल्या वडिलांना विचारलं, बाबा ही 100 बोकडं कशासाठी आहेत? म्हणजे तुझ्या लग्नाला जे येणारे पाहुणे आहेत ना, त्या पाहुण्यांच्या पोटा पाण्यासाठी मेजवानी म्हणून 100 बोकडे आहेत. त्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ही बोकडे आहेत. त्यांनी विचार केला, माझ्या आयुष्याचं कल्याण होणार आहे, माझ्या आयुष्याचं बल होणार आहे, माझे 2 हाती 4 हात होणार आहे, माझं मंगल कार्य इथं चालू आहे आणि माझ्या मंगल कार्यासाठी 100 निरापराध जीवांचा बळी जात असेल, तुम्हाला माझ्या आयुष्याचं मंगल करून घ्यायचं नाही. लग्नाच्या मंडपातून पळून गेली शबरी आणि पळून गेल्यानंतर महाराज अशा ठिकाणी जाऊन राहिली, अशा ठिकाणी जिथे एक साधूचा आश्रम आहे मातंग ऋषींचा. त्या मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये तिने पाहिलं की ते सगळी माणसं महाराज पुरुष माणसं आहेत आणि मी एक स्त्री आहे. स्त्रीला तिच्या असणाऱ्या कर्तृत्वाची, तिच्या असणाऱ्या स्त्रीची जाणीव असली पाहिजे. लक्षात ठेवा. ऐका, ते पाहिलं का नाही, इथे सगळे 50 सगळे पुरुष आहेत, यांच्यात मी जाऊन राहणं की माझ्या बुद्धीला पटत नाहीये. दिवसभर झाडावर राहायची, पहाटे उठायची 3 वाजता, नदीला आंघोळ करायची, फुलं तोडायची, मातंग ऋषींच्या आश्रमाबाहेर टोपली भरून फुलाची आणून द्यायची. एक दिवशी ते सगळे शिष्य परिवार निघून गेले. लग्नाच्या मंडपातून पळवा आली शबरी. एके दिवशी सगळे 50-55 शिष्य निघून गेले. विचार केला, आता मी एकटाची. मातंग ऋषीने विचार केला, सकाळी पाहिलं तर बाहेर फुलं सुद्धा आहेत, फळं सुद्धा आहेत, आता ही कुणी आणली? पण दुसऱ्या दिवशी पाहिलं, धोत्रासारखं महाराज वस्त्र, ज्याच्याकडून पलीकडचं दिसेल असं वस्त्र तोंडावरती घेतलं. जागे होती मातंग ऋषी आणि माता शबरी. त्या ठिकाणी ती फळं घेऊन आली. ठेवल्यानंतर हात धरला शबरीचा. प्रथमतः कुठेतरी एका परपुरुषाचा स्पर्श झाला होता शबरीला. किती पवित्र होती बघा शबरी. जागी झाली, घाबरू लागली, लटकट कापू लागली. सांग कोण आहेस तू? या देहाला शबरी असं म्हणतात. लग्नाच्या मंडपातून निघून आले. निरापराध जीवांचा बळी मला पाहवला नाही म्हणून मी निघून आले, पळून आले. कधीपासून सेवा करते. लग्नाच्या मंडपातून आली आणि ज्या दिवशी हात पकडला होता ना, त्या दिवशी फक्त हाड हातात लागली होती. सगळं हाताची चामडी सगळी अशी खाली लोंबत होती. वय झालं होतं आणि वय झाल्यानंतर अरे ऐन तारुण्यात केलेला एवढा मोठा त्याग, वृद्धोक काळापर्यंत तू माझी सेवा केलीस, फुलं आणून दिलीस. आम्ही इतक्या वर्ष नामसाधना करतोय. आमच्या स्वप्नात जो देव येणार नाही ना, जो आतापर्यंत आलेला नाही, तो देव तुला न कुठं जाता इथं भेटायला येणार आहे. न लगती साय असं जावे वनांतरा, सुखे तू घरा नारायण. प्रभू रामचंद्रांची स्वारी आली. स्वारी आल्यानंतर स्वागत केलं, बसायला पाळ दिला, पूजन केलं आणि पूजन केल्यानंतर शबरी मैयाला सांगितलं, शबरी अरे लग्नाच्या मंडपात तू निघून आली, माझी वाट पाहत होती. आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना. वाट पाहत होती, वाट. चातक पक्षासारखी, जसं चातक पक्षी पावसाची वाट पाहतो. चातक पक्षी कुठलंच पाणी पित नाही, फक्त पावसाचं पाणी पितो. विचार करा, 8 महिने किती संयम असेल त्याचा. पावसाची वाट पाहायची आणि पावसाचंच पाणी प्यायचं. आमच्याकडे जरा वेगळे. आपला समाज नाही पाणी भेटलं तर पाणी म्हणून काय पितात मला काय कीर्तन सांगायसारखं नाही. पाणी पाणी वाट पाहत होती बिचारी शबरी. प्रभू रामचंद्र आले आणि शबरीला विचारलं, सांग तुला काय देऊ? देव मला काही नको, माझी शेवटची इच्छा आहे. काय? या जन्मात मला तुझी भेट एकदा झाली, मला पुढचा जन्म भेटावा, तुझा कायम सहवासाचा भेटावा. शेवटची इच्छा आहे.
मला आता परत तारुण्य नको, मला शेवटचा श्वास तुझ्या मांडीवरती जावा आणि तुला पाहत पाहत या जगाचा निरोप घ्यावा. शबरी मातेने प्रभू रामचंद्राच्या पायावरती डोकं ठेवलं, मांडीवरती डोकं ठेवलं आणि देवाला सांगितलं, एक पेला भरून पाणी तुम्ही तुमच्या हाताने मला पाजा आणि तुमच्या डोळ्यात डोळे घालून तुम्हाला पाहत 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 या देहातून आत्मा काढून घ्या आणि तुमच्या शरीरामध्ये विलीन करून घ्या. शबरीने मांडीवरती डोकं ठेवलं, प्रभू रामाच्या हाताने पाणी पिलं आणि प्रभू रामचंद्राकडे पाहत 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 या देहातला आत्मा विलीन करून घेतला. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, सांगा, दोन पात्र मी तुमच्या पुढे मांडली. एक क्षत्रिय कुळातला राजा आहे, विद्वान राजा, श्रेष्ठ राजा, त्याचे नाव आहे दशरथ. आणि दुसरी भिल्ल कुळामध्ये जन्म आलेली शबरी. सांगा, शेवट कोणाचा चांगला झाला? दशरथाचा झाला का शबरीचा झाला? शबरीचा झाला. तुमचं कुळ कुठलं आहे? तुम्ही कुठल्या जातीचे आहे? तुम्ही कुठल्या कुळाचे? तुमच्या सौंदर्याचा कोणी विचार करत नाहीये. सौंदर्य देव काय पाहत असेल तो भाव पाहत असतो अंतकरणातला, आणि त्या अंतकरणातल्या भावावरतीच अनेकांनी आपली क्रांती केलेली. महाराज, तीच शबरी पुढे दुसरी तिसरी कोणी झाली नाहीये. त्या शबरीने प्रभू रामचंद्राची जी सेवा केली, वाट पाहिली ना, पुढच्या जन्मात वाट पाहायला भेटली नाही. ती शबरी पुढे राधा म्हणून जन्माला आली. ऐकता ना सगळे? तीच शबरी पुढे राधा म्हणून जन्माला आली आणि तोच राम पुढे कृष्ण म्हणून जन्माला आला. आणि ते भक्ताचं नातं आणि एका देवाचं नातं महाराज इतकं इतकं प्रिय होतं, इतकं प्रिय होतं. पुढच्या जन्मातही महाराज त्या शबरीने, त्या राधेने भगवान कृष्णाची सेवा केली, भक्ती केली आणि अजरामर झाली. आणि देवांच्या पत्नीची नावं काढली गेली आणि देवाच्या भक्ताचं नाव पहिलं जोडलं गेलं. पहिलं राधेचं नाव आणि मग कृष्णाचं नाव. ही भक्तीची ताकद आहे. आयुष्याचा शेवट जर गोळ करायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये पारमार्थिक संपत्ती असली पाहिजे. देवाने आम्हाला सक्सेस केलेलं आहे, देवाने आम्हाला संपन्न केलेलं आहे. पारमार्थिक कार्याला नेहमी सहकार्यच केलं पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, आणि नाही केलं तर घातर या वय नरका जाणे. म्हणून प्रपंचाचा परिहार झाला पाहिजे, परिचय झाला पाहिजे. कारण एक दिवस दुःख या ठिकाणी भोगावं लागतं. तुकोबारांना तो परिचय झाला, परिचय परिहार झाला. अवघ्या दुःखांचा मागीला आता घेऊ धनी. फक्त आता आपली वाणी भगवंताचं नामस्मरण करत राहिली पाहिजे. तुकोबाराचा शेवट चांगल्या पद्धतीने झाला, तसं आपलाही शेवट गोड व्हावा वाटत असेल तर नामसाधना जीवनामध्ये महत्वाची. खरं तर या परिवाराच्या वतीने मी बोलून जाईल. या ज्यांचाच कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय, श्रीमती वैकुंठवासी रत्नाबाई गोविंद पोमन, त्या मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी आले. आता सगळी माणसं घरातली कोणाकोणाचं नाव घ्यावं. मी एकच सांगेल, माझ्यावरती महाराज हृदयावरती प्रेम करणारी सगळी माणसं या ठिकाणी उपस्थित येतात.